तिघे नाही चौघे तीन नाही चार प्रेमाच्या. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या नवीन सेगमेंट मध्ये, ज्याचं नाव आहे बोलचाल हळूहळू. कळलं? तर आपल्या या पहिल्याच भागात, म्हणजे या पॉडकास्टच्या पहिल्याच भागात आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणजे आपले पहिलेच अतिथी म्हणून जे आपल्याला लाभलेली आहे, त्यांचं नाव आहे काय असेल त्यांचं नाव? एनी गेसेस? ट्राय करा. काय वाटतंय कोण असेल? इतर कोणी नसून ते आहेत चंदू सर. चंदू सर, एक मिनिट मला सांगा, तुम्ही मला कितीचा टाइम दिला होता? मी आहे 10:30ची वेळ. 10:30? हो. तुम्ही आलात 10:35 मग 5 मिनिटं तुम्ही कुठं होता? मी एक मिनिट. आ करा. आ हा हा नाही आ हा हा हा. इडली सांबार खाल्लात ना? आय नो, इडली सांबार. तुम्हाला कसं कळलं? आय नो इट. तुम्ही ज्योतिष आहात? नाही. मग आपलं डेंटिस्ट? नो. मग आहात कोण? आय एम डिटेक्टिव्ह. डिटेक्टिव्ह? येस. पण इथे तर लिहिलंय तुम्ही डेंटिस्ट आहात म्हणून. लेट मी चेक. हे बघा ना, हे आमच्या प्रोडक्शन वाले अर्धवट माहितीच पुरवत होते. इथे लिहिलंय डेंटिस्ट. हा. मी डिटेक्टिव्ह. हा. असं कसं झालं? ते आमच्या प्रोडक्शनचा तो विषय. नाही, मला जरा चेक करू द्या. डी 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 वर. म्हणजे कसं डी वर? डी फॉर डेंटिस्ट. डी फॉर डिटेक्टिव्ह. डी फॉर डॉंकी. आय मीन डी फॉर डॉंकी सुद्धा असतं ना मित्रांनो. पण ही डिटेक्टिव्ह आहे. हे आहे डी फॉर डिटेक्टिव्ह. डी फॉर डॉंकी नाही आहे. तुम्ही नाही आहात डी फॉर डॉंकी, ते डी फॉर डिटेक्टिव्ह आहे. सो मला सर तुम्हाला खूप एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे. सर असं म्हणाले की आता ते डिटेक्टिव्ह म्हणून काम करतायत, तर सर तुमच्या या पॅशनची किंवा या करिअरची सुरुवात कुठून आणि कशी झाली? हा, ती खूप मोठी स्टोरी आहे. नाही, जरी ती मोठी असली तरी आपल्याला या पॉडकास्ट मध्ये संपेल इतक्या वेळेत सांगायचं. नक्की नक्की नक्की. म्हणजे कसं झालं, असं मी लहान असताना, खूप लहान होतो. अरे देव, सर लहान असताना खूप लहान होते. तर मला सर आमच्या प्रेक्षकांना विचारायचं, मित्रांनो तुम्ही लहानपणी काय होतात? तर म्हणजे सर लहान होते, तुम्ही काय होता हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा, म्हणजे आपण त्या कमेंट सरांपर्यंत पोहोचूया. नक्की 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 आपल्याकडे कमेंट पोहोचतील. पुढे कसं झालं, हा मी लहान असताना माझी चड्डी हरवली. खूप शोधलं तिला. नाही, तुम्ही काय म्हणालात? काय हरवली? चड्डी. तुमचा काही गैरसमज नाही होतो? नाही, बरोबर सांगतोय मी, माझी चड्डी हरवली. तर मित्रांनो, सरांची चड्डी हरवली. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाची चड्डी हरवणे म्हणजे काय? काही साधीसुधी बाब वाटली? सर तुम्ही या अशा प्रसंगातून कसे बाहेर पडले? खूप शोधलं तिला, खूप शोधलं. म्हणजे गुणाकार केले, भागाकार केल्या, वजाबाकी केल्या, सगळं 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 केलं. म्हणजे अख्खं बीजगणितच तुम्ही करून मोकळे झालात. एक्झॅक्टली. नाही सापडली. अरे देवा, मग सर मग तर तुमच्यावरती तर अगदी दुःखाचा डोंगर कोसळला. नाही 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 नाही. का सर? कारण तेव्हाच मला खात सुटली. सॉरी सर, पण हे तुम्ही उघडपणे काय सांगता की तुम्हाला खास सुटली? येस, हा एक पार्ट आहे माझ्या.
म्हणजे मला जेव्हा खास सुटली मी खाजवलं आणि मला कळलं काय चड्डी तर आतमध्ये आहे. ह्याच्यातून तुम्ही काय शिकलात? मी सांगतो याच्यातून मी काय शिकलो, तुम्ही काय शिकाल तर कोणत्याही गोष्टीला तुम्ही जर खाजवलं तर त्याचा शोध नक्कीच लागतो. वा, मला सरांसाठी खूप टाळ्याच वाजवा असं वाटतं, कारण सरांनी एवढा मोठा कोट आपल्या समोर प्रेझेंट केलेला आहे ना, की म्हणजे बघा ना, एखादा माणूस नैराश्यातून एवढी मोठी वरची मजल मारू शकतो म्हणजे काय, म्हणजे एवढाही नेगेटिव्हिटी मध्ये माणसाला एवढा पॉझिटिव्ह थॉट सुचणं, येस, ही काही छोटी मोठी गोष्ट नाहीये मित्रांनो. तुम्हाला जमणार आहे काय हे असं हे दळबदरीपणाचं लक्षण? आय मीन चुकला असेल मी, माझा शब्द माफ करा, माझी सवय आहे सर, मी कधी कधी ते माझे शब्द उच्चार चुकतात किंवा शब्द सामर्थ्य माझं कमी पडतं. तर सर पुढची गोष्ट आपण पुढे जाणून घेण्यास खूप म्हणजे आतुर झालेलो आहोत की तुम्ही हे फील्ड तर निवडलं तुम्ही, पण मग पुढे काय, म्हणजे पुढे तुमच्याकडे अजून कोणत्या केसेस आल्या, म्हणजे तुम्ही किती आतापर्यंत केसेस सॉल्व्ह केले असतील सर? सॉल्व्ह केले, हा म्हणजे Let me check. 400 मग 500? नाही अहो सर तुमच्या तोंडाकडे बघून तर आहे ना. चार केसेस फक्त. येस. एक मिनिट, काय केलं? अहो ते मगाशी तुम्ही बघितलं नव्हतं का, डाक्टर अडकलं, ओके, ते आत्ता बाहेर पडलं. सो त्या 4 केसेस छोट्या छोट्या नव्हत्या, मग खूप मोठ्या केसेस. म्हणजे तुम्हाला सांगतो, एक केस अशी होती की कॉलेजच्या बिल्डिंगवर 2 माणसं कोण. कॉलेजच्या बिल्डिंगवर 2 माणसं कोण, हे तुमच्या केसचं नाव? येस. इंटरेस्टिंग आहे सर. आणि शोधून काढले 2 माणसं तुम्ही येस. म्हणजे कशा अवस्थेत होती? नाही, अवस्थेत ओके होती, पण 2 माणसं कोण होती हे मला कळलं. बरं, अजून बऱ्याचशा केसेस, म्हणजे पोरींच्या बॅग मधला डबा कोण खातं. पोरींच्या बॅग मधला डबा कोण खातं, ही सुद्धा केस मी सॉल्व्ह केली. आणि कॉलेजमध्ये केमिकल लॅब मध्ये केमिकल कोण चोरतं. बरेचसे केसेस, म्हणजे आपल्या बिल्डिंग मध्ये पण एक केस. बिल्डिंग मध्ये? हा, म्हणजे दुपारी 3 वाजता पावभाजी कोण मागवते, ही केस मी सॉल्व्ह केली. कशी सर? म्हणजे मला लक्षात आलं की बिल्डिंग मधल्या मोरोगाची त्यांची नात येस, ती दुपारची जेवायची नाही. अच्छा. मग 3 वाजता ती पावभाजी मागवायची, हे मी शोधून काढलं. म्हणजे अशा बऱ्याचशा केसेस मी शोधले आणि माझे फ्युचर प्लॅन्स पण आले. फार इंटरेस्टिंग आहे सर. म्हणजे मला याचवरती तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही एवढ्या केसेस सॉल्व्ह केलेल्या आहेत ज्या आता त्यांना कोणत्या ग्रेड मध्ये मी मोजू हेच मला कळत नाही, पण तुम्ही जरी हे करिअर म्हणून निवडलं असेल तरी तुमच्या आता या ओव्हरऑल गोष्टीकडे तुम्ही कसे बघता, किंवा ह्या जनरेशननी, या यंगस्टर लोकांनी तुमच्या या पॅशनला किंवा तुमच्या या पेशाला कसं त्यांनी आपलंसं करायला हवं असं तुम्हाला वाटतं? यंगस्टर साठी मी एक म्हणजे माझी एजन्सी आहे. एजन्सी? येस येस येस. CBI. CBI? हो सर, ती तर गव्हर्नमेंटची. नाही वेगळी. माझी वेगळी आहे. माझ्या एजन्सीचं नाव आहे CBI मीन्स चंद्या बघतो इवली इवली गोष्ट. चंद्या बघतो इवली इवली गोष्ट म्हणजे केवढी इवली असते ती? म्हणजे इवली 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 आय मीन इवली. येस. आणि माझे प्लॅन्स तुम्हाला सांगायचे तर म्हणजे एक प्लॅन असा आहे की म्हणजे डेटा पॅक का? अहो मी आज सकाळीच मारला. नाही नाही नाही, कोर्स. ओ कोर्स आहे सरांचे. माझ्या कोर्स मध्ये कसं आहे की एक कोर्स असा आहे की हात घाला. कुठे? मीन्स गोष्टी मुद्द्यात कोणत्याही मुद्द्यात हात घाला. मीन्स गोष्टी मुद्द्यात कोणत्याही मुद्द्यात हात घाला. ओ मित्रांनो, मला आमच्या प्रेक्षकांना सांगायचंय की मित्रांनो, हात घाला. येस, पण कुठे असं ते म्हणाले नाही, ते त्यांच्या कोर्सचं नाव. येस, तर तुम्ही गैरसमज करून घेऊ ना. ते म्हणाले हात घाला तर तुम्ही लगेच हात घालू नका. थोडं दमाने धीराने. कोणत्या मुद्द्यात हात घालायचा आहे, कसा घालायचा आहे,
या सगळ्या गोष्टींचा एक आमचा कोर्स आहे. म्हणजे हात कसा घालायचा ह्यात पण कोर्स आहे तुमचा? येस 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 येस. दुसरा कोर्स आहे फोनवर बघता बघता नजर ठेवा. फोनवर बघता बघता की बोलता बोलता? म्हणजे फोन बघता बघता अशी नजर ठेवा. हो हो, फोन बघता बघता अशी नजर. म्हणजे समोरच्याला कळणार नाही की हा फोन बघतोय की तुमच्याकडे बघतोय. वा, म्हणजे सर हा मुलांसाठी अवेलेबल आहे का कोर्स? म्हणजे जी मुलं मुलींकडे बघतात त्यांच्यासाठी आहे का? एक्झॅक्टली. त्यांच्यासाठी आहे? येस येस येस. तुमच्यासाठी संधी आहे मित्रांनो, लवकरच सरांच्या कोर्सला जॉईन करा. आमचा जर तुम्ही कुपन कोड वापरला ना चॅनल, तर तुम्हाला 50% सवलत असेल. येस येस. आमची फीस 50,000 आहे. 50% सवलत म्हणजे 25,000 मध्ये हा कोर्स. वा 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 सर, तुम्ही खूप ग्रेट आहे. अशा सवलती तुम्ही या यंगस्टर्सला उपलब्ध करून देता, त्यासाठी मी तुमचे खरंच खूप आभार मानायला हवे. पण सध्या माझी तशी इच्छा नाही, म्हणजे पुढे होईल ना तुम्ही दिला कोणाला डिस्काउंट तर आम्ही तशी इच्छा. इव्हन तुम्ही सुद्धा जॉईन होऊ शकता. तुमच्यासाठी पण एक कोर्स आहे. कोणता सर? बातमी एक, संशय अनेक. बातमी एक, संशय अनेक. म्हणजे सांगायचं एक हा. आणि करायचं वेगळं. म्हणजे तुम्ही आम्हाला टोणा मारताय का? म्हणजे आम्ही तुम्हाला सांगितलं एक आणि ते काहीतरी वेगळंच करतोय असं? नाही नाही नाही, ते आम्ही माझं सकाळपासून हेच आहे ना, निरीक्षण आहे ना. अच्छा. हा, नाहीतरी तुम्ही डिटेक्टिव्ह आहात. येस येस येस. गरजेचंच आहे. बरोबर आहे तुमचं. आणि हा कोर्स तुम्ही लावू शकता कोणाला? स्वतःला. अच्छा, स्वतःला मी हा कोर्स लावू शकतो. कारण मिस्टर तुम्ही ना हा. आमची दिशाभूल केली. मी येस. नाही, 10 वाजता 10:30 वाजता तुम्ही मला बोलवलं. सॉरी सर, नाही, त्यासाठी नाही, नाही. already माफी मागितली. माफी मागितली पण नाश्ता आम्हाला दिला नाही. मी चेक केलं, तुम्ही खाल्लं तिकडे. नाही सर. आय डिटेक्टिव्ह. नाही सर, डिटेक्टिव्ह सर, मी खात नव्हतो, मला उलटी होत होती, ते मी थुकत होतो. तुम्हाला असं वाटलं की मी ते खातोय. अच्छा, तुमचा गैरसमज आहे. तर तुम्ही कोणाला विचारा, हवं तर ती तुम्ही उलटी ताटून बघू शकता की उलटी काय. नो 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 नो. आणि पण सर मला आपण विषयापासून भरकटतोय मित्रांनो. खरं तर मला ना तुम्ही अजून सांगितलं की तुमची एजन्सी आहे, तुमचं कोर्सेस आहेत, पण मला तुम्हाला सांगायचं की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगावं सर की तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करावा, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे. कॉन्टॅक्ट नंबर एकदम सिंपल आहे, तुमचं लगेच लक्षात राहील. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 6162000067. तुम्ही आमच्या याला कॉल करू शकता, पण नंबर लक्षात ठेवा 61620067. कडक नंबर आहे सर. असं सटासट द्यावाशा वाटतं ना, पण सटासट द्यावाशे वाटताय कॉल. तर मित्रांनो लवकरात लवकर कॉल करा. आणि आपण आता लगेच म्हणजे कॉल आला तर उत्तमच. आपल्याकडे फोन आहे, ते जो नंबर सरांनी दिलाय तो आपल्या इथे डायरेक्ट कनेक्ट आहे इंटरकॉम थ्रू. तर बघूया आपल्याला कोणाचा कॉल येतो. हा बघा, फोन वाजला. सरांची इतकी खाती की म्हणजे नंबर दिल्या म्हणजे सटासट नंबर दिला, सटासट फोन. एक मिनिट कट होईल. उचलूया आपण, उचलूया सर. स्पीकरवर टाकतो मी. मित्रांनो आपण बघूया काय बोलतात. एकच मिनिट. हा, हॅलो. अरे चंद्या. हॅलो, चंद्या नाही सर, मी तुमचा लाडका होस्ट प्रकाश. हो सर, तो चंद्या वाचलाय काय जवळ? हा, बसलाय सर चंद्या. तो ऐकतोय ना? हा, ऐकतो ना सर, तो ऐकतो. अरे चंद्या, माझी चुन्याची पुढी दे. एक मिनिट. ओंक्या. हा उद्या बोलतोय. सॉल्व झाले. तुझी चुन्याची पुडीची केस सॉल्व झाली आहे. चुन्याची पुडी हरवली केव्हा होती? अरे हरवली ना, माझ्याकडून तू घेतलेली सकाळी खायला ती चुन्याची पुडी दे. कुठे आहेस तू? अरे ते सोड रे, तू माझी चुन्याची पुडी दे रे. तर मित्रांनो, आपण हा फोन इथेच कट करतोय आणि आपला एपिसोड सुद्धा इथेच संपवतो. नाही तर अशा चुन्याऐवजी अजून हे किती जणांना चुना लावून आपल्या मित्रांनो माफ करा, असे केस येतात आमच्याकडे. आम्ही काहीच नाही करू शकत आहोत. तुम्ही नक्कीच आम्हाला तुमचे अभिप्राय वेळोवेळी कळवत राहा, पण आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात चांगली व्यक्तिमत्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. तो आजची मुलाखत आपण इथेच करतो. माफ करा आणि धन्यवाद. तिघ नाही, चौघे, 3 नाही, 4.